श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा दिवस थोडा वेगळा आहे. कारण आज फक्त 28 ऑगस्ट नाही, आज आहे राखी पौर्णिमा, रक्षाबंधन. एक असा दिवस ज्या दिवशी हातावर बांधला जाणारा धागा छोटा असतो, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. लहानपणी ज्या भावंडासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण व्हायची, कधी खेळण्यावरून, कधी खाण्यावरून, कधी आईने कोणाचं ऐकलं यावरून, आणि आज त्याच भावंडासाठी मनात एक वेगळीच काळजी असते. आणि म्हणूनच वृषभ राशीवाल्यांनो, आजचं राशी भविष्य फक्त पैसा, नोकरी किंवा व्यवहाराभोवती फिरणार नाही. आज आपण तुमच्या नात्यांमध्ये दडलेल्या भावना, घरातील वातावरण, भावंडाशी संबंध, आर्थिक जबाबदारी, जुन्या आठवणी, स्वाभिमान आणि पुढील निर्णय यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत. आणि मी तुम्हाला आज 15 संकेत सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, हे 15 संकेत एकमेकांची पुनरावृत्ती नाहीत. प्रत्येक संकेत तुमच्या आयुष्यातील वेगळ्या बाजूला स्पर्श करतो. काही संकेत ऐकताना तुम्हाला वाटेल, अरे हे तर माझ्या आयुष्यात खरंच सुरू आहे. काही संकेत तुमचं मन थोडं अस्वस्थ करतील आणि काही संकेत कदाचित तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण घेऊन येतील. पण आजचा सगळ्यात मोठा संदेश एकच आहे: नाती जपताना स्वतःला हरवायचं नाही आणि स्वतःचा स्वाभिमान जपताना नाती तोडायचीही नाहीत. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. विशेषतः शेवटचे काही संकेत खूप महत्त्वाचे आहेत. काही मिनिटे हा संदेश मनापासून ऐका. जर तुमची स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात प्रार्थना करा. स्वामी, माझ्या कुटुंबात प्रेम ठेवा, माझ्या भावंडांना सुखी ठेवा, माझ्या जवळच्या माणसांपासून मला दूर नेऊ नका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. चला आता पाहूयात 28 ऑगस्टचा पहिला संकेत. संकेत क्रमांक 1. आज तुम्हाला जाणवेल, काही नाती फक्त सणासाठी नसतात. वृषभ राशीवाल्यांनो, आज राखी बांधली जाईल. कदाचित भेटवस्तू दिल्या जातील, गोडधोड होईल, शुभेच्छाही दिल्या जातील. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात अचानक एक विचार मनात येऊ शकतो: आपण पूर्वीसारखे राहिलो आहोत का? लहानपणी भावंडाशी रोज संपर्क असायचा, आज कदाचित महिन्यातून एकदा फोन होतो. प्रत्येकाची स्वतःची काही कामं आहेत, प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहेत. कोणी दुसऱ्या शहरात आहे, कोणी लग्नानंतर वेगळ्या घरात आहे, कोणी नोकरीमुळे सतत व्यस्त आहे. आणि मग हळूहळू नातं तुटत नाही, पण नात्याचा संवाद कमी होत जातो. आजचा दिवस तुम्हाला हीच गोष्ट जाणवून देऊ शकतो. आणि जर अशी जाणीव झाली तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त एक छोटा बदल करा. रोज फोन शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा करा. भेटणं शक्य नसेल तर मेसेज करा. समोरची व्यक्ती किती दूर आहे यापेक्षा तुमच्या मनात ती व्यक्ती किती जवळ आहे हे महत्त्वाचं. आज राखीचा धागा हातावर बांधला जाईल, पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे नात्याचा धागा मनात टिकवणं. संकेत क्रमांक 2. एखाद्या भावंडाच्या चेहऱ्यावरचं न बोललेलं तुम्हाला जाणवेल. वृषभ राशीवाल्यांनो, आज एखाद्या भावंडाशी बोलताना तुम्हाला एक गोष्ट जाणवू शकते. समोरची व्यक्ती हसत असेल, सगळ्यांशी बोलत असेल, कार्यक्रमात सहभागी होत असेल, पण मनात काहीतरी चाललेलं असू शकतं आणि तुमची नजर त्या व्यक्तीवर जास्त वेळ थांबेल. तुम्हाला वाटेल काहीतरी आहे, पण हा सांगत नाही. अशा वेळी चौकशीच्या सुरात विचारू नका, काय झालं, तुझी अशी अवस्था का? असं नको. फक्त जवळ बसा, साधं बोला आणि योग्य वेळ आली की म्हणा, काही असेल तर मला सांगू शकतोस, बस. कदाचित समोरची व्यक्ती त्याच क्षणी काही सांगणार नाही, पण तुमचं ते वाक्य तिच्या मनात राहील आणि नंतर कधी गरज पडली तर ती तुमच्याकडे येईल. काही नात्यांमध्ये मदत करण्यापेक्षा आधी विश्वासाचं दार उघडणं महत्त्वाचं आहे. संकेत क्रमांक 3. प्रेमाच्या नावाखाली आर्थिक ओझं घेऊ नका. हा संकेत थोडा गंभीर आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटवस्तू, प्रवास, कार्यक्रम किंवा घरगुती खर्च वाढू शकतो. काही वृषभ राशीवाल्यांना एखाद्या भावंडासाठी आर्थिक मदत करावीशी वाटू शकते. मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा: तुम्ही स्वतः अडचणीत येऊन दुसऱ्याला मदत केली तर नंतर दोघांचीही अडचण वाढू शकते. म्हणून तुमची क्षमता पहा, तुमचं बजेट पहा. मोठी रक्कम असेल तर घाई करू नका. कर्ज, गुंतवणूक किंवा आर्थिक करारासारखी बाब असेल तर कागदपत्रे आणि अटी नीट तपासून घ्या आणि विश्वासू प्रौढ व्यक्तीचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण प्रेम असलं म्हणून प्रत्येक आर्थिक निर्णय योग्यच असेल असं नाही. नातं वेगळं आणि आर्थिक शहाणपण वेगळं, दोन्ही एकत्र जपा. संकेत क्रमांक 4. घरातला एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. आज कुटुंब एकत्र आलं की जुन्या गोष्टी निघतात आणि काही जुन्या गोष्टी हसत हसत सांगितल्या जातात. पण एखादी गोष्ट अशीही असू शकते जिच्यावर अजूनही कोणाचं मन दुखलेलं असेल. कोणी म्हणेल, त्यावेळी तू माझ्यासोबत नव्हतात किंवा तुला ते आठवतही नसेल. असं काही ऐकायला मिळालं तर लगेच स्वतःचा बचाव करू नका.
पहिल्यांदा समोरचं पूर्ण ऐका, कारण तुमच्या दृष्टीने ती छोटी घटना असेल, पण दुसऱ्यांच्या मनात ती मोठी असू शकते. आज प्रत्येक वाद जिंकायचा नाही, आज काही नाती समजून घ्यायची आहे. संकेत क्रमांक 5. मनात साठवलेला हिशेब आज तुम्हालाच त्रास देऊ शकतो. वृषभ राशीवाल्यांनो, तुम्ही एकदा कोणासाठी काही केलं की ते मनापासून करता, पण कधीकधी नकळत मनात हिशेब सुरू होतो. मी त्याच्यासाठी एवढं केलं, मी तिच्यावेळी मदत केली, माझ्यावेळी मात्र कोणी आलं नाही. हा हिशोब वाढत गेला की प्रेम कमी होतं. आज स्वतःला विचारा, मी जे केलं ते प्रेमाने केलं होतं का? जर उत्तर हो असेल तर ते तुमचं मोठेपण आहे. पण भविष्यात कुणाला मदत करताना तुमची मर्यादा स्पष्ट ठेवा. मन मोठं ठेवा, पण सीमा देखील ठेवा. संकेत क्रमांक 6. एका नात्यात मला समजून घ्या ही भावना दडलेली आहे. आज तुम्हाला कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल वाटेल, ही व्यक्ती मला समजूनच घेत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी करता, पण समोरच्याला ती काळजी दिसत नसेल. याचा अर्थ असा नाही की नातं खराब आहे. कधीकधी आपली प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही मदत करून प्रेम दाखवता, समोरची व्यक्ती शब्दांनी प्रेम दाखवते. तुम्हाला वाटतं मी इतकं केले, समोरच्याला मात्र ते जाणवत नसेल. म्हणून अशक्य असेल तर प्रेम व्यक्त करा, फक्त मनात ठेवू नका. संकेत क्रमांक 7. आज घरात कामाची विभागणी केली नाही तर उत्साह थकव्यात बदलू शकतो. रक्षाबंधन म्हणजे घरात गडबड, पाहुणे, खरेदी, जेवण, प्रवास, भेटवस्तू, फोटो, फोन, शुभेच्छा आणि या सगळ्यात कुणीतरी सगळं स्वतःच्या डोक्यावर घेऊ शकतं. वृषभ राशीवाल्यांनो, आज असं करू नका. तुम्ही सगळं स्वतः केलं तर शेवटी तुम्हीच थकून जाल. काम वाटा, ज्याला जे जमतं ते त्याला द्या आणि एखादं काम नीट झालं नाही तरी त्यावर लगेच चिडू नका. आज परिपूर्णतेपेक्षा कुटुंबाचा आनंद महत्त्वाचा. संकेत क्रमांक 8. कामाच्या फोनमुळे आजचा कौटुंबिक क्षण खराब होऊ शकतो. हा संकेत आजच्या काळासाठी खास आहे. तुम्ही कुटुंबासोबत बसलेले असाल आणि अचानक फोन येईल. कामाचा मेसेज, ईमेल, कॉल, एखादी तातडीची गोष्ट, तुम्ही लगेच मोबाईलमध्ये गुंतून जाल आणि समोर बसलेली व्यक्ती काही न बोलता शांत होईल. नंतर लक्षात येईल, अरे आपण तर त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बसलो होतो. म्हणून आज काम खरंच अत्यावश्यक नसेल तर काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. कुटुंबाला तुमचं पूर्ण लक्ष मिळणं ही सुद्धा एक मोठी भेट आहे. संकेत क्रमांक 9. तुमच्याबद्दल बोललेलं एक वाक्य मनाला लागू शकतं. आज एखादी व्यक्ती नकळत तुमच्याबद्दल काही बोलू शकते. कदाचित तुमच्या स्वभावाबद्दल, तुमच्या निर्णयाबद्दल, तुमच्या कामाबद्दल, आणि ते वाक्य तुमच्या मनाला लागू शकतं. पहिल्या क्षणी तुम्हाला उत्तर द्यावंसं वाटेल, पण लगेच प्रतिक्रिया देऊ नका. स्वतःला विचारा, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे का? जर थोडंसं जरी खरं असेल तर त्यातून शिका, आणि जर पूर्णपणे चुकीचं असेल तर प्रत्येक गैरसमज दूर करणं तुमची जबाबदारी नाही. काही शब्द हवेत सोडून द्यावे लागतात. संकेत क्रमांक 10. आज महागडी भेट नाही तर आठवण महत्त्वाची ठरेल. वृषभ राशीवाल्यांनो, तुम्ही एखाद्या भावंडासाठी छान भेट घेण्याचा विचार करत असाल तर घ्या, पण भेटवस्तू देताना 2 शब्द मनापासून बोला. कारण काही वर्षांनी वस्तू कुठे असेल माहीत नाही, पण आज तुम्ही काय बोलताय ते आठवणीत राहू शकतं. एक छोटं वाक्य, तुझ्यासाठी मी नेहमी चांगलाच मागतो, किंवा आपण कितीही दूर असलो तरी नातं कायम राहू दे, ही शब्दांची भेट कदाचित वस्तूंपेक्षा मोठी असेल. संकेत क्रमांक 11. रात्री तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा वेगळा विचार येईल. दिवसभर सगळं संपल्यावर रात्री शांतता मिळेल आणि तेव्हा मनात काही प्रश्न येतील. मी कुठे चाललोय? माझं पुढचं ध्येय काय? कुटुंबासाठी मला काय करायचं आहे? माझ्या आयुष्यात कोणती गोष्ट बदलायला हवी? या विचारांना घाबरू नका. आज रात्री कागदावर फक्त 3 गोष्टी लिहा. एक गोष्ट जी सोडायची आहे, एक गोष्ट जी सुधारायची आहे आणि एक गोष्ट जी सुरू करायची आहे. इतकं पुरेसं आहे. संपूर्ण आयुष्याचा निर्णय एका रात्रीत घेण्याची गरज नाही. संकेत क्रमांक 12. एखाद्या भावंडाला तुमच्या अनुभवाची गरज पडू शकते. आज एखादं काम तुमच्याकडे येऊ शकतं. कदाचित कागदपत्रांचं, कदाचित ऑनलाईन प्रक्रियेचं, कदाचित शिक्षण किंवा करिअरबद्दल, किंवा एखाद्या वैयक्तिक निर्णयाबद्दल. तुम्हाला वाटेल हे तर अगदी सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीसाठी ते अवघड असू शकतं. आज तुमचं ज्ञान वापरून तिची मदत करा, पण तिच्या जागी निर्णय घेऊ नका. मार्ग दाखवा, निर्णय लादू नका. संकेत क्रमांक 13. नातं जपताना स्वतःचा अभिमान विसरू नका. हा संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे. रक्षाबंधन म्हणजे प्रेम, पण प्रेमाचा अर्थ असा नाही की कोणीतरी वारंवार तुमचा गैरफायदा घ्यावा आणि तुम्ही फक्त नातं आहे म्हणून सगळं सहन करावं. जर एखादी व्यक्ती तुमच्या मर्यादांचा आदर करत नसेल, तुमच्यावर सतत दबाव आणत असेल किंवा तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने वागत असेल तर शांतपणे सीमा ठरवा. नातं जपणं आणि स्वतःला हरवणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आज हा फरक समजून घ्या. संकेत क्रमांक 14. मी आधी का बोलू हा प्रश्न तुमच्यासमोर येऊ शकतो. काही नात्यांमध्ये दोन्ही बाजू वाट पाहत असतात. तुम्हाला वाटतं चूक त्यांची आहे,
समोरच्याला वाटतं चूक त्याची आहे आणि मग महिने जातात, वर्ष जातात, नातं मात्र तिथेच थांबतं. आज तुम्हाला एखाद्या नात्याबद्दल हा प्रश्न पडू शकतो. जर तुम्हाला ते नातं खरंच महत्त्वाचं असेल तर पहिलं पाऊल टाकण्याचा विचार करा. पण याचा अर्थ स्वतःचा अपमान स्वीकारणं नाही. फक्त संवाद सुरू करा. आपण शांतपणे बोलू शकतो का, या एका वाक्याने सुरुवात होऊ शकते. संकेत क्रमांक 15. आजचा रक्षाबंधनचा दिवस तुम्हाला एक मोठा संकल्प देऊ शकतो. आता शेवटचा संकेत, आणि हा संकेत भविष्य सांगण्यापेक्षा तुमच्या आयुष्याला दिशा देणारा आहे. आज स्वतःला एक वचन द्या. माझ्या माणसांसाठी मी वेळ काढेन. फक्त सणाच्या दिवशी नाही, फक्त संकटाच्या वेळी नाही, तर सामान्य दिवशीही. एक फोन, एक विचारपूस, एक भेट आणि एक छोटा मेसेज. एकदा मनापासून कसा आहेस विचारणं, या छोट्या गोष्टी नात्यांना जिवंत ठेवतात. आणि कदाचित आज तुम्हाला सर्वात मोठी जाणीव हीच होईल. आपण आयुष्यभर मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या मागे धावत असतो, पण शेवटी आठवणीत राहतात ती माणसं. म्हणून आज नात्यांसाठी थोडा वेळ द्या. वृषभ राशीवाल्यांनो, आज 2 गोष्टी विशेष लक्षात ठेवा. भावनेच्या भरात मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका आणि जुन्या रागामुळे आजचा सुंदर कौटुंबिक क्षण खराब करू नका. एखादा विषय गंभीर असेल तर तो शांतपणे, योग्य वेळी आणि विश्वासू व्यक्तीच्या मदतीने हाताळा. वृषभ राशीच्या माझ्या स्वामी भक्तांनो, आज राखीचा धागा हातावर बांधला जाईल, पण त्या धाग्याची खरी किंमत हातावर नाही, मनात आहे. ज्या भावंडासोबत लहानपणी भांडलात, आज त्याच्यासाठी काळजी वाटते. त्याच्यासोबत कधी खेळण्यावरून भांडण झालं, आज त्याचा फोन आला नाही तर मनात प्रश्न पडतो, सगळं ठीक आहे ना? हेच नातं आहे. नाती नेहमी परिपूर्ण नसतात. कधी गैरसमज होतात, कधी राग येतो, कधी अंतर निर्माण होतं, कधी आपल्याला वाटतं समोरच्यानं आधी यायला पाहिजे. पण काही नात्यांसाठी आयुष्यभर वाट पाहणं योग्य नसतं. कधी कधी एक छोटा मेसेज पुरतो, एक फोन पुरतो, एक माफ कर पुरतो, एक कसा आहेस पुरतो. आणि कधी कधी काहीच बोलण्याची गरज नसते, फक्त जवळ बसणं पुरतं. मेष असो, वृषभ असो किंवा कोणतीही राशी असो, शेवटी माणसाच्या आयुष्यातील खरी श्रीमंती म्हणजे त्याच्याकडे असलेली माणसं. म्हणून आज आपल्या माणसांना वेळ द्या. ज्यांच्याशी प्रेम आहे त्यांना ते जाणवू द्या. आणि ज्यांच्याशी गैरसमज आहेत तिथे शक्य असेल तर संवादाची एक छोटी खिडकी उघडी ठेवा. कारण आयुष्य खूप मोठं वाटतं, पण काही क्षण परत येत नाहीत. आजचा दिवस म्हणून मनापासून जगा आणि स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करा, स्वामी आमच्या घरात सुख राहू दे, आमच्या भावंडामध्ये प्रेम राहू दे, ज्यांच्यापासून आम्ही दूर गेलो आहोत त्यांच्याशी पुन्हा संवाद होऊ दे आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी आम्हाला दे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या भावंडांना आणि संपूर्ण परिवाराला रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा.